कुठे आहेस तू? सिद्धार्थ प्लीज अशी मस्करी नको करूस. सिद्धार्थ आलात का तुम्ही? या पटकन लग्न उरकून घेऊ. अहो दुसऱ्या ठिकाणी जायचंय मला. ओ नवरदेव या लवकर उभे राहा इथे. नाही नाही गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा तर सूर्य आहे, सिद्धार्थ नाही. माझं लग्न सिद्धार्थ सोबत होणार आहे. अहो मग कुठं आहेत ते? बोलवा त्यांना लवकर. सिद्धार्थ तर तुमच्यासोबत येणार होता ना, अजून आला नाहीये. अहो आपल्याशिवाय इथं आहे का कोणी? मला दिलेल्या वेळेला मी इथं पोचलोय, पण तुमचा कोणाचाच पत्ता नाही. आता हे मी तुम्हाला विचारणार होतो, तुमचा होणारा नवरा कुठे आहे, तर तुम्ही मलाच विचारताय. तो असलं इथंच कुठेतरी. थांबा मी फोन करतो त्याला. काय झालं? रेंजमध्ये नाही वाटतं, संपर्क क्षेत्राच्या बाहेर असं सांगते. आपण एक काम करू, थोडा वेळ वाट बघू. रेंजमध्ये आला की तो फोन करेल आपल्याला. ठीक आहे. सूर्या, मला असं वाटतंय की मी आमच्या कॉमन फ्रेंड्सना फोन करून बघते. कदाचित तो त्यांच्यासोबत असावा. ठीक आहे, कर. हे हाय, तुझा बोलते. सिद्धार्थ आहे का सोबत? माहिती? बरं बरं बरं, मी ट्राय करते. हाय, सिद्धार्थ आहे? तुझा बोलते. नाही आहे? ओके ओके, हो. काय झालं? कोणालाच काही माहित नाहीये त्याच्याबद्दल. मे बी माझ्या काही घरी कळू नये आणि प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नये म्हणून लग्नाआधी कोणालाच त्याने काही सांगितलं नसावं. हां, चल चल घड्याळ दे लवकर. दे. बघितलं का वाजले किती? अक्कल नाही का तुला? लवकर उठवायला काय झालं होतं? आणि ती कुठे आहे? पहिली कुठे आहे? अक्का तुळजाच्या खोलीत आहेत, तिचं आवरायला गेल्यात. इथं माझं कोण आवरणार? तर बघत काय बसली? अंगठ्या दे लवकर. हा. आय तू बी. डॅडी, तुम्ही आम्हाला नक्की कशासाठी बोलवले? लग्नाला बोलवले का तुमच्या माणसाचा मार खायला बोलवले? अय, काय बोलताय तुम्ही शशिकांतराव? खरं आहे तेच बोलतोय मी. तुमच्या त्या सूर्यानं काल आमच्या सत्यावर आणि त्याच्या मित्रांवर हात उचललाय. काय? त्याची एवढी हिंमत झाली? फोन दे, फोन दे. चिरंजीव, तर सूर्या कुठे आहे? त्याला ताबडतोब माझ्या समोर हजर करा. हा. आमच्या जावई बापूंकडे बघण्याची लायकी नाही त्याची, त्यांनी डायरेक्ट हात उचलला. तुम्ही काय बी काळजी करू नका, लग्न तेवढं होऊ द्या. त्याची हात तोडायची जबाबदारी आमची. अहो लग्न व्हायची वाट कशाला बघायची? मी त्याला भर मांडवात फोडून काढणार आहे. तुम्ही फक्त मध्ये येऊ नका म्हणजे झालं. आम्ही कशाला तुमच्या मध्ये येऊ? उलट आम्हीच त्याला तुमच्या ताब्यात देऊ. तुम्ही काय बी काळजी करू नका. चला चला बघूया काय. ओ कुठं डायरेक्ट कुठं आत घुसताय? ते आम्हाला डॉक्टर सिद्धार्थच्या घरी जायचंय. सगळं कुठं आत घुसताय? आधार कार्ड बघू तुमचं. ते आत्ता माझ्याकडे नाहीये हो. मग माझ्याकडे आतमध्ये सोडायची परमिशन नाही. ओळखपत्र दाखवल्याशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही. अहो पण हे धर. हो कुठं चल. तुमचं आधार कार्ड आहे, तुम्ही जाऊ शकता. ह्यांना नाही पाठवू शकत मी. तुम्हाला इथंच थांबावं लागेल. अहो असं कसं? अहो या माझ्याबरोबरच आहेत आणि मी तुम्हाला दाखवलं ना आधार कार्ड. हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडते. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज मला जाऊ द्या. ठीक आहे, इथे एंट्री करा आणि जा. हो. थँक्यू. याला तर कुलूप आहे.
सिद्धार्थ तुळजाला फसवत तर नसेल ना? हा घरी नाहीये म्हणजे हा हा कदाचित हॉस्पिटलमध्येच असेल. अरे त्याला सवय अशी रात्री काही इमर्जन्सी केस आली ना की तिथेच हॉस्पिटलच्या गेस्ट रूम मध्ये झोपायची. तो नक्कीच हॉस्पिटलमध्ये असणार आहे. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करायला पाहिजे आता. हो. कोण हवंय तुम्हाला? डॉक्टर सिद्धार्थ इथेच राहतात ना? ते रात्री घरी नाही आलेत का? अहो कालचं सोडा, गेले कित्येक दिवस झालं ते इकडे फिरकलेले सुद्धा नाही. एका रात्रीत त्यांनी अचानक इथून शिफ्टिंग केलं, आम्हाला कळूही दिलं नाही. चांगलं ओळखतो मी त्यांना. मी त्यांना बोलत होतो की तुमचा नवीन ॲड्रेस द्या, आपण भेटूयात. त्यांनी तोही ॲड्रेस द्यायला टाळाटाळ केली. हां, तुम्ही का शोधताय त्यांना? पण काय मेडिकल इमर्जन्सी आहे का? नाही नाही, सहज काम होतं म्हणून. त्याच्या बोलण्यावरून आता मला गडबड वाटायला लागली. सिद्धार्थचा तुळजाला फसवण्याचा आधीपासूनचा प्लॅन नसेल ना? तुळजा चल निघूया. हो सूर्या बघ, मला खरंच असं वाटतंय की तू हॉस्पिटलमध्येच असणार आहे. अरे मी त्याला बोलले होते की लग्नानंतर आपण एका मोठ्या घरात राहूयात. तर मे बी तो हॉस्पिटलच्याच आजूबाजूला त्याने रूम घेतली असेल. आपण तिथेच जाऊन बघूया. हा चल.